सर्वांना महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा। आपले जे केंद्राध्यक्ष आहेत या केंद्राध्यक्षांना विविध लिफाफे सादर करावे लागतात। ते नुसतं केंद्राध्यक्षांसाठीच महत्त्वाचे नसतात, तर आपल्या संपूर्ण टीमसाठी महत्त्वाचे असतात। कारण जेवढ्या लवकर आपली टीम आपले हे लिफाफे त्या ठिकाणी जमा करेल त्यानंतरच आपल्या टीमला सुट्टी भेटत असते। त्याच्यामुळे हे फार महत्त्वाचे लिफाफे आपल्या समोर आहेत। तर आता आपण बघणार आहोत लिफाफा एक ईव्हीएम सोबत देण्याची कागदपत्रे, आणि त्यांना आपल्याला मोहरबंद नाही करायचे, त्यांना आपल्याला मोहरबंद करायचे नाहीत। इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र जे आहे, मोहरबंद इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र, ज्याच्यामध्ये CU, BU आणि व्हीव्हीपॅट हे 3 गोष्टी आहेत। तर 1 नंबर जो दिलेला आहे आपल्याला, याच्यामध्ये लिफाफा 1 ईव्हीएम सोबत देण्याची कागदपत्रे, जी आपल्याला ईव्हीएम द्यावं लागतं, त्या ईव्हीएम सोबत आपल्याला कोणकोणते लिफाफे द्यायचे आहेत ते आपल्याला बघायचे। तर मास्टर लिफाफा जो पांढऱ्या रंगाचा असतो, हा मास्टर लिफाफा पांढऱ्या रंगाचा, हा खूप महत्त्वाचा आहे। तर लिफाफा मोठा जो लिफाफा असतो त्याला 1 नंबर दिलेला असतो, आणि त्या 1 नंबरच्या लिफाफा मधला जो पहिला लिफाफा आहे, मतदारांनी नोंदवलेल्या मतांचा हिशोब, नमुना नंबर 17 जे आपण मतदान संपल्यानंतर जवळपास त्याच्या 5-7 कॉपी बनवतो आणि ते आपल्या मतदान प्रतिनिधींसह सगळ्यांना आपल्याला ते द्यावं लागतात। तर तो असतो मतदारांनी नोंदवलेल्या मतांचा एकूण हिशोब, आणि त्याला आपण 17 असे म्हणतो। तर हे 1 नंबरच्या लिफाफ्यामध्ये आपल्याला द्यायचं आहे, आणि तो सील करायचा नाही, त्याला सील करू नये। त्याच्यानंतर 2 नंबरचा आहे लिफाफा नंबर 1 मधला 3 नंबरचा केंद्राध्यक्ष अहवाल, याच्यामध्ये भाग 1, 2, 3 असलेला जो लिफाफा असेल तो आपल्याला द्यायचा आहे, तर त्याला पण आपल्याला सील करायचा नाहीये। त्याच्यानंतरचा आहे लिफाफा नंबर 1 मधला 4 नंबरचा लिफाफा, काळा रंगाचा असेल तो, तर त्याच्यामध्ये असतं काळ्या रंगाचं, आपल्याला माहिती आहे की व्हीव्हीपॅट मधील जे अभिरूप मतदान आपण घेतलेलं आहे, मॉकपोल घेतलेला आहे, तर ज्या काही त्या चिठ्ठ्या असतात त्या चिठ्ठ्यांना आपल्याला पाठीमागं शिक्का मारून, आणि त्या मॉकपोलच्या ज्या काही जेवढ्या स्लिप असतील त्या स्लिप आपल्या त्या काळ्या रंगाच्या पॉकेटमध्ये टाकून त्याला गुलाबी रंगाच्या पेपर यांना सील करायचं आहे, आणि तो सील केलेला असावा। तर असा ह्या आपला जो मास्टर लिफाफा आहे त्या पांढऱ्या लिफाफ्यामध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी घ्यायच्या आहेत। त्याच्यानंतरचा भाग आहे आपला लिफाफा नंबर 2। तर या लिफाफा नंबर 2 मध्ये लिफाफा 2 छाननी संदर्भातील कागदपत्रे, जे छाननीसाठी आपल्याला कागदपत्रे द्यायचे आहेत, तर कोणकोणते छाननीसाठी कागदपत्रे लागतात तर ते या ठिकाणी आपल्याला बघायचे। तर लिफाफा नंबर हा 2 असतो, छाननी संदर्भातील कागदपत्र। तर याच्यातला 2 मधला पहिला मास्टर लिफाफा असतो, आणि तो असतो पांढऱ्या रंगाचा। आता आपल्याला बघायचं की याच्यात लिफाफा नंबर 2 मधला दुसरा केंद्राध्यक्षांची दैनंदिनी, जी डायरी खूप इम्पॉर्टंट असते, तर ही डायरी जी आहे, तर ही डायरी या आपल्या छाननी संदर्भातील जे कागदपत्रांचा लिफाफा आहे त्याच्यामध्ये आपल्याला द्यावं लागतं। तर याला सुद्धा आपल्याला मोहर बंद करायचं नाही, ते आपल्याला खुल्ला ठेवायचं आहे किंवा मोकळं ठेवायचं। त्याच्यानंतर लिफाफा नंबर 2 मधला तिसरा जो लिफाफा आहे तो पांढऱ्या रंगाचाच आहे, मतदारांची नोंदवही, नमुना नंबर 17, जो काही आपला मतदान अधिकारी नंबर 2 असतो त्याच्याकडे जी मतदारांची नोंदवही असते, ज्याच्यामध्ये आपण सगळ्यांचे सिग्नेचर वगैरे घेत असतो, जो काही मतदाता आहे त्यांचं, तर तो जो असतो त्याला आपल्याला सील करायचं असतं। त्याच्यानंतर लिफाफा नंबर जो 2 आहे त्याच्यातलं चौथं पाकिट जो आहे तो पिवळ्या रंगाचं असतं, मतदान केंद्राला भेट देणाऱ्या अधिकाऱ्यांची यादी, जे आपल्याला व्हिजिट बुक असतं, जी व्हिजिट सीट दिलेली असते, त्या व्हिजिट सीटला पण आपल्याला या 2 नंबरच्या लिफाफ्यामध्ये टाकायचं आहे, आणि त्याचा जो लिफाफा असतो तो पिवळ्या रंगाचा असतो, याला सुद्धा आपल्याला मोहर बंद करायचा नाहीये। लिफाफा नंबर 2 मधला 5वा जो लिफाफा आहे तो पांढऱ्या रंगाचा असतो, अंध अपंग मतदारांची जी यादी असते, नमुना नंबर 14 व त्याच्या सोबत्याचे जे काही प्रतिज्ञापत्र असतात, अंध अपंगांनी काही मतदान केलेले असतील आपल्या इथं, तर त्यांच्या सोबत जो काही सोबती असतो त्याचं जे काही आपण प्रतिज्ञापत्र घेत असतो 14 म्हणून, तर हे प्रतिज्ञापत्र सुद्धा आपल्याला या 2 नंबरच्या लिफाफ्यामध्ये द्यायचं असतं, त्याला सुद्धा मोहर बंद करायचं नाही। तर अशा प्रकारे आपण हे दुसरा लिफाफा बघितलेला आहे। आता आपल्याला बघायचं आहे 3 नंबरचा जो काही लिफाफा आहे तो 3 नंबरचा लिफाफा। तर या 3 नंबरच्या लिफाफ्याला संविधानिक लिफाफे सर्व लाख लावून आपल्याला मोहर बंद सील करायचे आहेत, व्यवस्थित सील करायचं आहे। तर हा 3 नंबरचा जो काही लिफाफा आहे त्याला
संविधानिक लिफाफे आपण असं म्हणतो. तर 3 मधला पहिला असतो मास्टर लिफाफा, तो पांढऱ्या रंगाचा असतो. आणि त्याच्यातला 3 मधला दुसरा असतो पांढऱ्या रंगाचा. याच्यामध्ये असतं मतदार यादीची चिन्हांकित प्रत, जी आपला मतदान अधिकारी 1 नंबरकडे जी असतं, ज्याच्यावर आपण मार्क करत असतो झालेले एकूण मतदान अधिकारी ओळख पटवून ज्या ज्या ठिकाणी मार्क करत असतो, ती जी मार्क चिन्हांकित मतदारांची यादी असते ती आपल्याला या लिफाफा नंबर 3 मधल्या 2 नंबरच्या पाकिटमध्ये, पांढऱ्या रंगाच्या पाकिटमध्ये आपल्याला टाकून त्याला लाख लावून सील करायचं असतं. त्याच्यानंतर लिफाफा नंबर 3 मधलं तिसरं जे पाकिट असतं ते पांढऱ्या रंगाचं असतं. मतदार चिठ्ठ्या, वोटर स्लिप, मतदान अधिकारी 3 याच्याकडे ज्या काही चिठ्ठ्या असतात, ज्या काही स्लिप जमा होतात, 2 नंबरचा अधिकारी जो मतदाताला एक स्लिप देत असतो आणि ती स्लिप मग तो 3 नंबरच्या अधिकाऱ्याला देत असतो आणि 3 नंबरच्या अधिकाऱ्याकडे जेवढ्या स्लिपा जमा होतात, ह्या स्लिपा सुद्धा पांढऱ्या रंगाच्या लिफाफ्यामध्ये आपल्याला टाकायच्या असतात आणि त्याला पण आपल्याला लाख लावून सील करायचं असतं. त्याच्यानंतर असतं लिफाफा नंबर 3 मधला चौथा लिफाफा पांढऱ्या रंगाचा असतं. न वापरलेल्या प्रदत्त मतपत्रिका, आपल्याला ज्या प्रदत्त मतपत्रिका दिलेल्या असतात, तर त्या न वापरलेल्या प्रदत्त मतपत्रिका आपल्याला त्यामध्ये टाकायचं असतं. त्याला पण आपल्याला लाख लावून सील करायचं असतं. त्याच्यानंतर लिफाफा नंबर 3 मधला 5वा जो लिफाफा असतो तो पण पांढऱ्या रंगाचा असतो. वापरलेल्या प्रदत्त मतपत्रिका व नमुना नंबर 17B प्रदत्त मतांची यादी. वापरलेल्या ज्या काही प्रदत्त मतपत्रिका असतील, नमुना नंबर 17B जे असतं प्रदत्त मतांची जी यादी असेल, ही यादी आपल्याला हा तिसऱ्या लिफाफ्यातील मोठा जो तिसरा लिफाफा असतो त्याच्यातला जो 5वा लिफाफा आहे पांढऱ्या रंगाचा, त्याच्यामध्ये आपल्याला लाख लावून सील करायचा आहे आणि तो त्या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. लिफाफा नंबर 3 मधला 6वा लिफाफा तो पण आपल्याला पांढऱ्या रंगाचा भेटतो. नमुना नंबर 14 मधील आक्षेपित मतांची यादी, जी काही आक्षेपित मतांची यादी असेल, तर नमुना नंबर 14 मध्ये आपण त्याची नोंद घेत असतो. तो लिफाफा नंबर 6 मध्ये आपल्याला टाकून, पांढऱ्या रंगाच्या लिफाफ्यात टाकून त्याला लाख लावून सील करायचं असतं. आणि हे सगळं संविधानिक लिफाफे आहेत. आता आपण बघणार आहोत 4 नंबरचा लिफाफा, असंविधानिक लिफाफे. यांना आपल्याला मोहरबंद करायचं नसतं, यांना मोहरबंद करू नये. तर याच्यामधला लिफाफा नंबर 4 असतो असंविधानिक लिफाफे. 4 मधला पहिला जो लिफाफा असतो मोठा पिवळ्या रंगाचा असतो. त्याच्यानंतर 4 मधला आता 2 नंबरचा जो लिफाफा तो पण पिवळा, म्हणजे सगळे पिवळ्या रंगाचे आपल्याला जे लिफाफे असतात. तर पहिला असतो मतदार यादीची चिन्हांकित नसलेली प्रत. आपल्याला जी मतदार यादीची प्रत दिलेली असते, तर जी चिन्हांकित प्रत नसेल ती प्रत आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे आणि त्याला पण मोहरबंद करायचं नाही. त्याच्यानंतर असतं 4 नंबरचा तिसरा लिफाफा, मतदान प्रतिनिधींची जी नेमणूक आपण करत असतो, तर नियुक्ती पत्र हिशोब नमुना 10 मध्ये जो दिला जातो, याला सुद्धा आपल्याला मोहरबंद करायचं नाही. 4 नंबरचं असतं निवडणूक कार्य प्रमाणपत्र. आपल्या इथं काही ईडीसी प्रमाणपत्र जे असतात, ते ईडीसी प्रमाणपत्र घेतलेला त्याचा एक लिफाफा असतो, ते आपल्याला इथं याच्यात टाकायचं असतं. नंतर केंद्राध्यक्षांचे जे काही घोषणापत्र असतात, ते घोषणापत्र आपल्याला या लिफाफ्यामध्ये घ्यायचे असतात, त्यांना पण मोहरबंद करायचं नाही. आक्षेपित मतांबाबत पावती पुस्तक व असल्यास रोकड, जी काही आपण अमाऊंट असते 2 रुपये जी आपण घेत असतो, ती जर काही असेल तर ती रोकड सुद्धा आपल्याला या चौथ्या लिफाफ्यातल्या 6व्या लिफाफ्यामध्ये पिवळ्या रंगाचं टाकायचं असतं. नंतर मतदारांकडून त्यांच्या वयाबद्दलचं जे काही शपथपत्र असेल, तर त्या वयाबद्दलचं शपथपत्र देण्यास नकार देणाऱ्या मतदारांची जी यादी असेल, ती यादी आपल्याला याच्यामध्ये टाकायची असते आणि ती पण आपल्याला मोहरबंद करायची नाही. चौथ्या लिफाफ्यातला जो 8वा लिफाफा असतो, न वापरलेल्या व खराब झालेल्या कागदी मोहरा, पेपर सील, विशेष खून चिठ्ठ्या, स्पेशल टॅग वगैरे जे काही असतात न वापरलेले, ते पण आपल्याला या ठिकाणी 8 नंबरच्या पिवळ्या लिफाफ्यामध्ये टाकायचं असतं. नंतर 9 नंबरचा जो लिफाफा असतो, या चौथ्या लिफाफ्यातला न वापरलेल्या मतदार चिठ्ठ्या, वोटर स्लिप, ज्या वोटर स्लिप आपण वापरलेल्या नसतील त्या वोटर स्लिप आपल्याला याच्यात आणि त्यांना पण मोहरबंद करायचं नाही. नंतर 10 नंबरचं असतं पिवळ्या रंगाचा जे 10 नंबरचा लिफाफा आहे, नियम 49 MA अन्वये मतदारांच्या प्रतिज्ञापत्राचा नमुना. मतदाराचा जो प्रतिज्ञापत्राचा नमुना असेल तो आपल्याला, आणि त्याला पण आपल्याला मोहरबंद करायचं नाही. 11 नंबरचं असतं की जे काही ASD असतं, अनुपस्थित, स्थलांतरित आणि मृत यादींमध्ये नाव असणाऱ्या मतदारांचे प्रतिज्ञापत्र, असं जर मतदान झालं असेल तर त्याचं जे प्रतिज्ञापत्र नसेल तर निरंक म्हणून, आणि त्याला पण आपल्याला मोहरबंद करायचं नाही. आणि चौथ्या लिफाफ्यातलं 12वा जो लिफाफा आहे पिवळ्या रंगाचं, पोलीस ठाणे प्रभारी यास पाठवायचं जे तक्रार असते, ती तक्रार सुद्धा आपल्याला असेल तर ठीक आहे, नसेल तर निरंक म्हणून
आपल्याला त्या पाकिटमध्ये टाकायचं आहे आणि त्याला सुद्धा मोहर बंद करायचं नाही. तर हे झाले आपले असंविधानिक लिफाफे. त्याच्यानंतर आता आपण बघणार आहोत 5 नंबरचा. तर याच्यामध्ये दिलेलं असतं आपल्याला लिफाफा नंबर 5, निदेश पुस्तिका, सूचना पुस्तिका आणि पक्की शाई. तर हा लिफाफा साधा असतो. 5.1 मध्ये मास्टर लिफाफा खाकी रंगाचा असतो आणि या खाकी रंगाच्या लिफाफ्यामध्ये आपल्याला मतदान केंद्राध्यक्षांची जी निर्देश पुस्तिका असते, माहिती पुस्तिका असते ती द्यायची असते. त्याला सुद्धा मोहर बंद करायचं नाही. त्याच्यानंतर लिफाफा नंबर 5 मधला तिसरा जो आहे खाकी रंगाचाच हा पण असतो. याच्यामध्ये CU, BU आणि व्हीव्हीपॅट यांची जी काही माहिती पुस्तिका असते ही माहिती पुस्तिका आपल्याला त्याच्यात द्यायची असते. त्याला पण आपल्याला मोहर बंद करायचं नाही. लिफाफा नंबर 5 मधला जो चौथा लिफाफा आहे हा पण खाकी रंगाचा असतो. वापरलेली आणि न वापरलेली शाईची जी बाटली असते ती आपल्याला याच्यामध्ये टाकायची असते आणि याला मोहर बंद करायचं असतं. तर अशा प्रकारे हा आपला 5वा लिफाफा असतो. आता आपण बघणार आहोत पुढचा लिफाफा 6 नंबरचा. तर उर्वरित साहित्याचा हा लिफाफा असतो. उर्वरित साहित्य जे असतं 6व्या नंबरचा लिफाफा. याच्यातला पहिला जो लिफाफा आहे तो मास्टर लिफाफा हा निळ्या रंगाचा असतो. तर लिफाफा 6व्या मधला दुसरा निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांची आपल्याला जी यादी दिलेली असते नमुना नंबर 7 ही आपल्याला त्याच्यात द्यायची असते आणि त्याला फक्त चिटकावायचं असतं. उमेदवारांच्या स्वाक्षरीची छायांकित प्रत आपल्याला जी पुरवलेली असते ती पण आपल्याला या लिफाफा नंबर 6 मध्ये टाकायची आहे. तिला पण फक्त चिटकवायचं आहे. लिफाफा नंबर 6व्यातला जो चौथा लिफाफा असतो इतर न वापरलेले जे काही नमुने असतील ते नमुने आपल्याला याच्यात टाकायचं असतं. त्यांना पण नुसतं चिटकायचं असतं. लिफाफा नंबर 6व्या मधला 5वा जो लिफाफा असतो मतदान केंद्राध्यक्षांची धातूची मोहर, पितळी शिक्का जो असतो आपल्याला तो आपल्याला या पाकिटमध्ये या लिफाफ्यात टाकायचं असतं आणि त्याला चिटकावायचं असतं. लिफाफा 6व्या मधला 6वा जो लिफाफा असतो बाणफुलीचे चिन्ह असलेला जो रबरी शिक्का आपल्याला दिलेला असतो विभेदक चिन्ह. तर हे विभेदक चिन्ह आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे आणि त्याला फक्त चिटकावायचं आहे. नंतर असतं 6व्या लिफाफ्यातला 7वा जो लिफाफा आहे शाईची बाटली ठेवण्यासाठी वापरलेला जो कप आपल्याला दिलेला असतो तो कप आपल्याला यामध्ये टाकायचा आहे. त्याला फक्त चिटकवायचं आहे. तर असा हा 6 नंबरचा लिफाफामध्ये जे काही आपले उर्वरित साहित्य असतील ते उर्वरित साहित्य आपल्याला त्यामध्ये टाकायचे असतात. तर अशा प्रकारे आपल्याला हे 6 प्रकारचे लिफाफे आपण साहित्य जमा करताना आपल्याला ते जमा करायचे असतात. तर ठीक आहे मित्रांनो, आपणास जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया परत एकदा अशाच निवडणुकीच्या महत्त्वाच्या विषयासाठी. तोपर्यंत धन्यवाद.